नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 6वीच्या इतिहासावर आधारित MCQ पाहणार आहोत। याआधीही इयत्ता 5वीच्या पुस्तकावर आधारित MCQ मी घेतलेले आहेत। तुम्ही शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते पाहू शकता। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। तर ऑप्शन बघा, अ इतिहास, ब आहे भूगोल, क आहे नागरिकशास्त्र, ड आहे यापैकी नाही। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ इतिहास। तर इतिहास म्हणजेच मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, स्थल डॅश डॅश व डॅश डॅश इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ होय। तर ऑप्शन बघा, इतिहासाच्या प्रमुख आधारस्तंभामध्ये कशा कशाचा समावेश होतो? ऑप्शन अ काल, ब व्यक्ती, क समाज, ड वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। स्थल त्याचप्रमाणे काल, व्यक्ती आणि समाज या चारही घटकांचा किंवा आधारस्तंभांचा समावेश इतिहासामध्ये होत असतो। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, जगण्याच्या साधनाच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील डॅश डॅश व डॅश डॅश विकसित होत असते। ऑप्शन बघा, अ जीवन पद्धती, ब जीवन विकास, क अ व ब बरोबर, ड अ व अ ब चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर। तर थरचे वाळवंट डॅश डॅश या राज्यात पसरले आहे। ऑप्शन बघा, अ राजस्थान, ब गुजरात, क आहे हरियाणा, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, तर वरील सर्व बरोबर। थरचे वाळवंट राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यात पसरलेले आहे। हिमाचल प्रदेशात उगम पावणारी डॅश डॅश ही नदी थरच्या वाळवंटात पोचते। ऑप्शन बघा, अ झेलम, ब चिनाब, क घगर, ड आहे गंगा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क घगर ही नदी थरच्या वाळवंटात पोचते आणि तिचा उगम हिमाचल प्रदेशात होतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश नदीच्या पात्रात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळतात। ऑप्शन बघा, अ घगर, ब सिंधू, क आहे ब्रह्मपुत्रा, ड आहे गोदावरी। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ घगर, याचं उत्तर राहील। घगर नदीच्या पात्रात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, दख्खनच्या पठाराचा आकार डॅश डॅश या प्रकारचा आहे। ऑप्शन बघा, अ चौकोनी, ब त्रिकोणी, क गोल, ड आयात। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, तर दख्खनच्या पठाराचा आकार हा त्रिकोणी आकाराचा आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग डॅश डॅशने व्यापला आहे। ऑप्शन बघा, अ हिमालय, ब थरचे वाळवंट, क दख्खनचे पठार, ड गाळाचे मैदान। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, तर भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश हे भारतीय बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत। ऑप्शन बघा, अ अंदमान, ब निकोबार, क लक्षद्वीप, ड आहे अ व ब बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर। म्हणजे अंदमान आणि निकोबार हे भारतीय बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश या पुस्तकात भारतीय बेटाचा उल्लेख आहे। ऑप्शन बघा, अ पेरिस प्लस ऑफ द एरिथ्रीन सी, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, हे पुस्तकात, की ओरिजिन ऑफ स्पेस, क आहे ययाती, ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ पेरिस प्लस ऑफ द एरिथ्रीन सी, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख आहे। करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ। त्यानंतरचा प्रश्न पहा, हडप्पा व मोहनजोदडो ही शहरे डॅश डॅश या देशात आहेत। ऑप्शन बघा, अ भारत, ब आहे श्रीलंका, क आहे पाकिस्तान, ड आहे बांगलादेश। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क
तर हडप्पा व मोहजोदडो ही शहरे पाकिस्तान या देशात आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. हडप्पा संस्कृतीचा विकास भारतीय उपखंडाच्या डॅश डॅश दिशेला झालेला आहे. ऑप्शन बघा अ आग्नेय, ब ईशान्य, क उत्तर, ड आहे वायव्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर हडप्पा संस्कृतीचा विकास भारतीय उपखंडाच्या वायव्य या दिशेला झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी इतिहासाची साधने आहेत तर कोणकोणते आहेत. ऑप्शन बघा अ लोककला, ब लोकसाहित्य, क ऐतिहासिक कागदपत्रे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ही सर्व इतिहासाची साधने आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी इतिहासाची भौतिक साधने आहेत. ऑप्शन बघा अ लेणी, ब स्तूप, क किल्ले, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. लेणी, स्तूप आणि किल्ले ही इतिहासाची कशी साधने आहेत तर भौतिक साधने आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पुरातन वस्तूमधील खापराच्या भांड्याच्या तुकड्याचे डॅश डॅश वरून भांडी कोणत्या काळातील आहेत याचा अंदाज लावता येतो. ऑप्शन बघा अ रंग, ब नक्षी, क आकार, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. भांड्याच्या तुकड्यावरील रंग, नक्षी आणि आकार यावरून आपण ती भांडी कोणत्या काळातील आहे याचा अंदाज लावता येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. नाणी, मुद्रा यावरून मानवाच्या डॅश डॅशची माहिती मिळते. ऑप्शन बघा व्यवहार, ब बांधकाम, त्यानंतरचं ऑप्शन आहे राहणीमान आणि ड आहे युद्धनीती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ त्याच्या व्यवहाराची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अश्मयुगातील मानवाने त्याच्या भावना व प्रसंग हे डॅश डॅश मधून व्यक्त केली. ऑप्शन बघा अ ताम्रपट, ब चित्र, क नाणी, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब चित्र. अश्मयुगातील मानवाने त्याच्या भावना आणि प्रसंग हे कशातून चित्रामधून व्यक्त केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानव सुरुवातीला डॅश डॅश यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत. ऑप्शन बघा अ प्रतीक चिन्ह, ब ताम्रपट, क भुर्जपत्रे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ प्रतीके आणि चिन्ह याचा वापर मानव सुरुवातीला नोंदी ठेवण्यासाठी करत असत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी डॅश डॅश या साहित्याचा वापर केला जाईल. ऑप्शन बघा अ खापरे आणि कच्च्या विटाचा, ब झाडाची साल, क भुर्जपत्र, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी आपण खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्र या साहित्याचा वापर करत असो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले ते खालीलपैकी आहेत. ऑप्शन बघा अ ग्रंथ, नाटके, ब काव्य, क प्रवास वर्णने, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ग्रंथ, नाटके, काव्य आणि प्रवास वर्णने हे वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झालेले आहेत. त्यानंतरचा बघा प्रश्न. भुर्जपत्र हे डॅश डॅश वृक्षाच्या सालीपासून बनवतात. ऑप्शन बघा अ साग, ब वड, क पिंपळ, ड भुर्ज वृक्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड भुर्ज वृक्ष. त्यालाच काश्मीरमध्ये मिळतं आपल्याला ते भुर्ज वृक्ष. तर ह्या भुर्ज वृक्षाच्या सालीपासून आपण भुर्जपत्र बनवत असत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. मौखिक साधने खालीलपैकी आहेत. ऑप्शन बघा अ ओव्या, ब लोकगीते, क लोककथा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ओव्या, लोकगीते आणि लोककथा या सर्वांचा समावेश मौखिक साधनामध्ये होत असतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड हा मानला जातो. तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड म्हणून गणलं जातं. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारताची अश्मयुगातील विषयाची माहिती डॅश डॅश मधून मिळते. ऑप्शन बघा अ पुरातत्वीय उत्खनन,
ब पुरातत्वीय साहित्य, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ पुरातत्वीय उत्खनन. यामधून आपल्याला भारताची अश्मयुगातील विषयाची माहिती मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती डॅश डॅश यामधून मिळते. ऑप्शन बघा अ पुरातत्वीय उत्खनन, ब पुरातत्वीय साहित्य, क वेद वाङ्मय, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क वेद वाङ्मय. यामधून आपल्याला इसवी सन पूर्व दिलेला आहे 1500 पासून त्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. इथे एका पॉईंटमध्येच तुम्हाला माहिती दिलेली आहे. सुरुवातीस वेद लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र भारतीयांनी विकसित केले आणि कालांतराने वेदाचे लिखाण केले गेले. त्यानंतरचा बघा पॉईंट आहे किंवा प्रश्न आहे. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी खालीलपैकी आहे. तर ऑप्शन बघा अ. बघा इतिहास लेखताना किंवा लेखन करताना कोणती काळजी घ्यायची आहे. ऑप्शन बघा अ जुना पुरावा आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवला जात नाही. ब विविध साधनाच्या आधारे काढलेले निष्कर्ष पडताळून पाहतात. क लिहिलेला मजकूर कोणी लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी केली जाते. ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे हे सर्व निकष इतिहास लेखन करताना लावले जातात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. इसवी सन 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीचे उत्खनन डॅश डॅश राज्याच्या नदीकाठी सुरू झाले. तर ऑप्शन बघा अ सिंध राज्याच्या का सिंधू नदीकाठी, ब पंजाब राज्याच्या का रावी नदीकाठी, क हरियाणा राज्याच्या का सतलज नदीकाठी, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पंजाब राज्याच्या रावी नदीच्या काठी इसवी सन 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीचे उत्खनन सुरू झालेले होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. हडप्पा संस्कृतीला डॅश डॅश नावानेही ओळखले जाते. ऑप्शन बघा अ नाईल संस्कृती, ब मेसोपोटेमिया संस्कृती, क सिंधू संस्कृती, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क तर हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कडप्पा या दक्षिणेला सिंधू नदीच्या काठावर डॅश डॅश या शहरात उत्खनन झाले. ऑप्शन बघा अ इस्लामाबाद, ब कराची, क मोहजदोडो, ड कालीबंगन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क मोहजदोडो या शहरात ते उत्खनन झालेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश शहरी उत्खनन केल्याने हडप्पा मोहजदोडो शहरासारखेच अवशेष सापडले. ऑप्शन बघा अ धोलावीरा, ब लोथर कालीबंगन, द दायमाबाद, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे धोलावीरा, लोथर कालीबंगन आणि दायमाबाद या शहरी उत्खनन केल्याने हडप्पा मोहजदोडो शहरासारखे अवशेष इथे सापडलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी आहेत. ऑप्शन बघा अ नगररचना घरबांधणी, ब रस्ते सांडपाण्याची व्यवस्था, क मृतदेह पुरण्याची पद्धत, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. नगररचना घरबांधणी, रस्ते सांडपाण्याची व्यवस्था आणि मृतदेह पुरण्याची पद्धत ही आपल्याला हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीची घरे डॅश डॅशने बांधलेली होती. ऑप्शन बघा अ दगड मातीने, ब भाजक्या विटाने, क झाडपाल्याने, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब हडप्पा संस्कृतीची घरे हे भाजक्या विटांनी बांधलेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची रचना डॅश डॅश संस्कृतीची होती. ऑप्शन बघा अ मोहजदोडो, ब आहे हडप्पा संस्कृती, क आहे सिंधू संस्कृती, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे सर्व संस्कृतीमध्ये अशी घरे होती. सिंधू संस्कृतीमध्ये, हडप्पा संस्कृतीमध्ये आणि मोहजदोडो संस्कृतीमध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा.
सिंधू संस्कृतीचे लोक आरोग्याबाबत जागरूक होते ते डॅश डॅश या गोष्टीवरून आपणाला दिसून येते. ऑप्शन बघा अ. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था होती. ब. स्नानगृह शौचालय याबाबत जागरूकता. क. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधलेली आढळली. ड. वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. ह्या सर्व गोष्टी सिंधू संस्कृती लोकांमध्ये होत्या कारण आरोग्याच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या होत्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. रस्ते रुंद असून ते एकमेकांना डॅश डॅश छेदतात. तर बघा ऑप्शन अ. काटकोनात. ब. त्रिकोणात. क. लघुकोनात आणि ड. वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. तर रस्ते रुंद असून सिंधू संस्कृतीमधील ते एकमेकांना काटकोनात छेदतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा या डॅश डॅश आकाराच्या व दगडापासून बनवलेल्या होत्या. तर कोणत्या आकाराच्या? ऑप्शन बघा अ. त्रिकोणी. का बेसॉल्ट दगडापासून. चौरस आकाराच्या होत्या आणि स्टेराइट दगडापासून बनलेल्या होत्या की वर्तुळ आकाराच्या होत्या संगमरमर दगडापासून बनलेल्या होत्या की ड. वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. त्या नाणी कुठल्या प्रकारच्या होत्या? चौरस आणि स्टेराइट या दगडापासून त्या बनलेल्या होत्या. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीतील मुद्राचे खालील वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन बघा अ. मुद्रावर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ इत्यादी प्राण्याची आकृती आढळते. ब. एक शृंगासारखे कल्पित प्राणीची आकृती आढळते. ड. प्राण्याबरोबर मनुष्याचीही आकृती आढळते. ड. वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. म्हणजे हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा यांच्या प्राण्याच्या आकृत्याही होत्या. त्याचप्रमाणे एक शृंगारसारखे कल्पित चित्र प्राण्यांची होती. त्याचप्रमाणे प्राण्याबरोबर मनुष्यांची आकृतीही तिथे आढळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीच्या भांड्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. ऑप्शन बघा अ. भांड्यांवर लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने काढलेली नक्षी. ब. नक्षीमध्ये माशांचे खवले, पिंपळपान, एकमेकात गुंतलेली वर्तुळे अशी. क. मृत व्यक्तीच्या दफनाबरोबर भांडीही दफन करत. ड. वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांविषयी सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मोहनजोदडो येथील स्नानगृहाचे वैशिष्ट्ये सांगा. ऑप्शन बघा अ. स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली आहे 2.5 मीटर. आणि ब. आहे स्नानगृहातील पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटाचे बांधकाम. क. आहे पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय. आणि ड. आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. मोहनजोदडो येथे स्नानगृह ह्या प्रकारच्या वैशिष्ट्याचे होते. हे किती मीटर होतं, लांबी किती होती, रुंदी किती होती, खोली किती होती हे पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. नांगरलेल्या शेतीचा पुरावा डॅश डॅश या शहरी मिळाला. ऑप्शन बघा अ. हडप्पा. ब. मोहनजोदडो. क. कालिबंगन. ड. लोथल. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. कालिबंगन या शहरी नांगरलेल्या शेतीचा पुरावा आढळलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. राजस्थानमध्ये डॅश डॅश पीक तर गुजरातमध्ये डॅश डॅश हे पीक घेतले जात होते. ऑप्शन बघा अ. सातू तीळ. ब. सातू नाचणी. क. नाचणी बाजरी. ड. यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. राजस्थानमध्ये सातू हे पीक घेतलं जाई आणि गुजरातमध्ये नाचणी हे पीक घेतलं जात असे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. हडप्पा संस्कृतीचे लोक कापड विणत असतील हे खालील गोष्टीवरून दिसून येते. ऑप्शन बघा अ. उत्खननात मिळालेले पुतळे. ब. मुद्रावरील चित्रे. क. कापडाचे अवशेष. ड. वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. या सर्व गोष्टीवरून हडप्पा संस्कृतीचे लोक कापड विणत असतील असा अंदाज लावला जाईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. हडप्पा संस्कृतीचे लोक खालील गोष्टीपासून दागिने बनवत. तर कोणकोणत्या गोष्टीपासून? ऑप्शन बघा अ. सोने, तांबे, रत्ने. ब. शिंपले, कवड्या, बिया. क. अ व ब बरोबर. ड. अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. अ व ब बरोबर. सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या आणि बिया ह्या सर्वांपासून ते हडप्पा संस्कृतीतील लोक दागिने बनवत असत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न.
सिंधू संस्कृतीचे लोक या प्रकारचे दागिने वापरत. ऑप्शन बघा अ माळा, कवड्या, ब बाजूबंद, क कंबरपट्टा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ माळा आणि कवड्या या प्रकारची दागिने सिंधू संस्कृतीमध्ये लोक वापरत असत. त्यानंतर बघा सिंधू संस्कृतीतील स्त्रिया दंडापर्यंत डॅश डॅश घालत. ऑप्शन बघा अ गोठ, ब बाजूबंद, क बांगड्या, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क बांगड्या. सिंधू संस्कृतीतील लोक किंवा सिंधू संस्कृतीतील स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला पुतळा होय, त्याचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे. ऑप्शन बघा अ पुतळ्याच्या चेहऱ्याचा तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. त्याने खांद्यावरून घेतलेली शाल, त्यानंतर शालीवरील त्रिदल नक्षी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस पिकत, त्याची निर्यात खालील देशांना होत. ऑप्शन बघा अ पश्चिम आशिया, ब दक्षिण युरोप, क इजिप्त, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे सिंधू खोऱ्यात ज्या चांगल्या प्रतीचा कापूस पिकत होता त्याची निर्यात पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना होत असत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, परदेशात होणारा व्यापार डॅश डॅश या मार्गाने होत. ऑप्शन बघा अ खुष्कीचा सागरी मार्ग, ब सागरी मार्ग, हवाई मार्ग, क खुष्की मार्ग, हवाई मार्ग, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे परदेशात होणारा व्यापार हा खुष्कीचा आणि सागरी मार्गाने होत असत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश शहरात प्रचंड आकाराची गोदी सापडली, तर कोणत्या शहरात सापडली गोदी. ऑप्शन बघा अ हडप्पा, ब कालीबंगन, क लोथल, ड आहे धोलावीरा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क लोथल या शहरात प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. लक्षात असू द्या लोथल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा व्यापार डॅश डॅश समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे, तर कोणत्या समुद्राच्या किनाऱ्याने. ऑप्शन बघा अ बंगालचा उपसागर, ब तांबडा समुद्र, क हिंदी महासागर, ड अरबी समुद्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अरबी समुद्राच्या किनाऱ्याने हडप्पा संस्कृतीतील व्यापार चालत असत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हासास खालील गोष्टी कारणीभूत होत्या. ऑप्शन बघा अ पुन्हा पुन्हा येणारे महापूर, ब बाहेरील टोळ्यांचे आक्रमण, ड व्यापारातील घट, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. हडप्पा संस्कृतीचा जो ऱ्हास झाला तो पुन्हा पुन्हा येणाऱ्या महापुरामुळं, बाहेरील टोळ्यांच्या आक्रमणामुळं आणि व्यापारातील घटामुळे ही सर्व कारणे त्याला कारणीभूत ठरलेली आहेत. त्यानंतरचा बघा पॉईंट आहे, तसेच पर्जन्यमान कमी होणे, नद्याची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीवरील बिघाड यामुळे सुद्धा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. हे कारण पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. ऑप्शन बघा अ इजिप्त संस्कृती, ब हडप्पा संस्कृती, क मेसोपोटेमिया संस्कृती, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब हडप्पा संस्कृती या संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे. ऑप्शन ब हे लक्षात करूया. काल आपण 58 पर्यंत घेतलेले होते, आज आपण 59 पासून सुरू करणार आहोत. डॅश डॅशवर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. ऑप्शन बघा अ हडप्पा संस्कृती, ब सिंधू संस्कृती, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती या दोन संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. ऑप्शन बघा अ वेद, ब महाभारत, क रामायण, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जातं. लक्षात असू द्या.
त्यानंतरचा प्रश्न पहा, वेदातील काही सूक्ते डॅश डॅश यांनी लिहिलेली आहेत. ऑप्शन बघा, अ पुरुष, ब ऋषीमुनी, क स्त्रिया, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. वेदातील काही अशी सूक्ती आहेत जी स्त्रियांनी लिहिलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वैदिक वाङ्मयाची भाषा डॅश डॅश ही होती. ऑप्शन बघा, अ पाली, ब संस्कृत, क बोलीभाषा, ड प्राकृतिक भाषा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब संस्कृत. तर आपल्याला सांगता येईल की वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत ही भाषा होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वेदातील डॅश डॅश हा ग्रंथ मूळ ग्रंथ मानला जातो. ऑप्शन बघा, अ आयुर्वेद, ब यजुर्वेद, क सामवेद, ड ऋग्वेद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे हा वेदातील मूळ ग्रंथ मानला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 4 वेदांच्या ग्रंथांना डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा, अ संहिता, ब ग्रंथसंपदा, क वेदसंग्रह, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हटलं जातं. ऑप्शन अ हे आपलं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वेदांना डॅश डॅश असंही म्हणतात. ऑप्शन बघा, अ ग्रंथ, ब पुराण साहित्य, ड क आहे श्रुती, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर त्यांना श्रुती असं म्हटलं जातं. ऑप्शन नंबर क हे याचा आन्सर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, ऋचांनी बनलेला वेद म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा, अ सामवेद, ब अथर्ववेद, क ऋग्वेद, ड यजुर्वेद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा रुवर्ण लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा, अ पद्य, ब सूक्त, क ऋचा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, ऋग्वेदात संहितेत डॅश डॅश करणारी सूक्ते आहेत. ऑप्शन बघ, अ देवतांची आराधना, ब देवतांची उपासना, क देवतांची स्तुती, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, यजुर्वेद संहितेमध्ये किंवा संहितेत डॅश डॅशमध्ये म्हटले जाणारे मंत्र आहेत. ऑप्शन बघा, य यज्ञात, ब लग्न मंडपात, क सत्यनारायण, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे यजुर्वेद संहितेत यज्ञात म्हटले जाणारे मंत्र दिलेले आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये डॅश डॅश या वेदाचा प्रमुख वाटा आहे. ऑप्शन बघा, अ ऋग्वेद, ब सामवेद, क अथर्ववेद, ड यजुर्वेद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेद या वेदाचा प्रमुख वाटा आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, अथर्ववेदाच्या संहितेला डॅश डॅश या ऋषीचे नाव देण्यात आले आहे. ऑप्शन बघा, अ मनु ऋषी, ब व्यास ऋषी, क अथर्व ऋषी, ड वाल्मिकी ऋषी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषी या ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. ऑप्शन क याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अथर्ववेदात डॅश डॅश या गोष्टींना महत्त्व दिले आहे. ऑप्शन बघा, अ दैनंदिन गोष्टी, ब आहे यज्ञातील मंत्रे, क आहे देवतांची स्तुती, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. अथर्ववेदात कोणत्या तर दैनंदिन ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना अथर्ववेदात महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश या वेळेत औषधी वनस्पतीची माहिती दिली आहे. तर कशामध्ये दिली आहे? ऑप्शन बघा, अ ऋग्वेदात, ब सामवेदात, क यजुर्वेदात, ड अथर्ववेदात.
तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. अथर्ववेद जे आहे या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. वेदांच्या रचनेनंतर डॅश डॅश यांची रचना करून वेद वाङ्मयात समावेश केला. ऑप्शन बघा. अ ब्राह्मण ग्रंथाची रचना करून, ब आर्णके यांची रचना करून, क उपनिषदे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर वेदांच्या रचनेनंतर त्यांनी ब्राह्मण ग्रंथ, आर्णके आणि उपनिषदे यांची रचना करून वेद वाङ्मयात त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. यज्ञविधीमध्ये वेदांचा अभ्यास कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन बघा. अ ब्राह्मण ग्रंथ, ब सामवेद, क आहे यजुर्वेद, ड आहे ऋचा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर सामवेद हे याचं उत्तर राहील. यज्ञविधीमध्ये वेदाचा अभ्यास कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना आपण सामवेद असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. यज्ञविधीमध्ये चूक होऊ नये म्हणून याची खबरदारी डॅश डॅश या ग्रंथात घेतली गेली. ऑप्शन बघा. अ उपनिषदे, ब आर्णके, क ब्राह्मण ग्रंथ, ड वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. आर्णके हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामुळे यज्ञविधीमध्ये होणाऱ्या चुका कमी व्हाव्या यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. ऑप्शन बघा. अ आर्णके, ब ब्राह्मण ग्रंथ, क उपनिषद, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. उपनिषद म्हणजेच काय, गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. त्या ज्ञानालाच आपण उपनिषद असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. ऑप्शन बघा. अ अश्मकालीन, ब वेद, क अर्वाचीन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. वेद या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. लक्षात असू द्या वेद. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कुटुंबातील कर्ता पुरुष आला की डॅश डॅश असे म्हणतात. याला आहे इथं कर्ता पुरुष यांना ऑप्शन बघा. अ कुटुंब प्रमुख, ब कुटुंब वत्सल, क गृहपती, ड ग्रह प्रमुख. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर कुटुंबातील जो कर्ता पुरुष आहे त्यांना गृहपती असं म्हटलं जायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या विद्वान स्त्री यांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतो. तर कोणत्या विद्वान स्त्रीचा उल्लेख हा वैदिक साहित्यात आढळतो. ऑप्शन बघा. अ लोपामुद्रा, ब गार्गी, क मैत्रेयी, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. या सर्व स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतो. लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वैदिक काळातील घरांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. ऑप्शन बघा. अ मातीची किंवा कुडाची घरे असतात, ब शेण माती शिंपून भित्ती तयार केलेल्या असतात त्याला कूड म्हणतात. या घरासाठी गृह किंवा शाला हा शब्द वापरतात, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला वैदिक काळातील घरांची सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वैदिक वाङ्मयात धान्यासाठी टिंब शब्द वापरतात. तर कोणता शब्द. ऑप्शन बघा. अ यव त्याला सातू असं म्हणतात, ब गोधूम म्हणजे गहू, क व्रीह म्हणजे तांदूळ, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. हे सर्व आपल्याला वैदिक काळात धान्यांना वापरणारी नावे म्हणून सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश ही झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे होय. ऑप्शन बघा. अ वल्कले, ब रेशीम, क सुती, ड नायलॉन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ वल्कली ही झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय होता. ऑप्शन बघा. अ राणीहार, ब चंद्रहार, क निष्क, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. निष्क हा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय वैदिक काळामध्ये होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश व डॅश डॅश हे तालवाद्य वैदिक काळात होती. ऑप्शन बघा. अ वीणा, झांज, ब डमरू मृदुंग, त्यानंतर आहे शंख, शतू,
ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. डमरू आणि मृदुंग हे तालवाद्य वैदिक काळात होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वैदिक काळातील डॅश डॅश हा प्रमुख व्यवसाय होता. ऑप्शन बघा. अ व्यापार, ब पशुपालन, क शेती, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे शेती. तर वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. नांगराला डॅश डॅशचा फाळ बसवत, तर तांब्याचा, सोन्याचा, पितळेचा की लोखंडाचा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वेदकालीन रथांची चाके डॅश डॅशची होती. ऑप्शन बघा. अ आर्याची, ब भरीव, क चौकोनी, ड वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. तर वेदकालीन रथाची चाके ही आर्याची होती, त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वैदिक काळात डॅश डॅश वर्ण होते. ऑप्शन बघा. अ ब्राह्मण, क्षत्रिय, ब वैश्य, क शूद्र, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. वैदिक काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे सर्व वर्ण होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. ऑप्शन बघा. अ कारागीर, ब व्यवसाय, क जाती, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम म्हणत. ते खालीलप्रमाणे कसं म्हणलं जायचं. तर बघा, पहिला जो आहे आश्रमाचा प्रकार तो आहे ब्रह्मचारी आश्रम. त्यामध्ये काय असायचं तर गुरुजवळ राहून विद्या ग्रहण करणे. गृहस्थ आश्रम हा झाला आश्रमाचा दुसरा प्रकार. त्यामध्ये कुटुंब समाजाबद्दलची कर्तव्ये पत्नीसह पार पाडणे. त्यानंतरचा आश्रमाचा प्रकार आहे वानप्रस्थाश्रम. यामध्ये घरादाराचा त्याग करून वनात निवास करावा. संन्यासाश्रम यामध्ये सर्व नात्याचा त्याग करणे आणि मनुष्य जन्माचे सार प्राप्त करणे. असे आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना आपण आश्रम असं नाव देतो आणि त्याचे 4 प्रकार आहेत आणि त्याचा अर्थ काय हे पण इथे दिलेला आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. वैदिक काळात डॅश डॅशला देव मानत. ऑप्शन बघा. अ सूर्य, वारा, ब आहे पाऊस, वीज, क आहे वादळे, नद्या, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे पाऊस, वीज, वादळे, नद्या, सूर्य या सर्वांना वैदिक काळामध्ये देव मानलं जायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. यज्ञातील अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत त्याला डॅश डॅश म्हणत. अ सिदा, ब हवन, क घास, ड हवी. तर याला करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर यज्ञातील अग्नीमध्ये जे विविध पदार्थ अर्पण करत असतो त्याला आपण हवी असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वैदिक काळात प्रत्येक ग्रामीण वसाहतीचा एक प्रमुख असे त्याला डॅश डॅश असे म्हणत. ऑप्शन बघा. अ ग्रामणी, ब प्रमुख, क मुखिया, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ. तर वैदिक काळात प्रत्येक ग्रामीण वस्तीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असं म्हटलं जायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. गावचा प्रमुख त्याला ग्रामणी म्हणत. ग्राम वसाहतीचा प्रमुख त्याला विश्वपती म्हणत. जनपदाचा प्रमुख त्याला नृप किंवा राजा म्हणत. आणि गाव आणि अनेक गाव मिळून होतं ती म्हणजे ग्रामवसाहत. तर लक्षात असू द्या, गावाच्या प्रमुखाला ग्रामणी, ग्राम वसाहतीचा प्रमुखाला विश्वपती, जनपदाचा प्रमुख नृप किंवा राजा आणि अनेक गाव एकत्र मिळून त्याला ग्रामवसाहत असं म्हणत असत. कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला डॅश डॅश म्हणत. ऑप्शन बघा. अ आचार्य, ब भागदूक, क पुरोहित, ड जनप्रमुख. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला भागदूक असं म्हणलं जायचं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी डॅश डॅश या संस्था होत्या. ऑप्शन बघा. अ सभा समिती, ब विद्या, क जन, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. सभा समिती, विद्या आणि जन या सर्व संस्था राजाला मार्गदर्शन करण्यासाठी होत्या.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश संस्थेत स्त्रियाही भाग घेत. ऑप्शन बघा अ विद्या, ब सभा, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, विद्या आणि सभा या संस्थेमध्ये स्त्रिया भाग घेत होत्या. तर कशामध्ये घेत नव्हत्या, तर सभा आणि समितीमध्ये स्त्रियांचा भाग नव्हता. त्यानंतरचा बघा, फक्त समितीमध्ये स्त्रियांचा भाग नव्हता, सभा आणि विद्येमध्ये होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वैदिक विचार प्रवाहात डॅश डॅश व डॅश डॅश वाङ्मय प्रकार किंवा वाङ्मय निर्माण झाले. ऑप्शन बघा अ स्मृती पुराण, ब उपनिषद, क ब्राह्मणे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, वैदिक विचार प्रवाहात स्मृती आणि पुराण या वाङ्मय प्रकारांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, वेद, स्मृती, पुराणे व स्थानिक लोकधारणा या धार्मिक प्रवाहा कालांतराने डॅश डॅश या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. ऑप्शन बघा अ मुस्लिम, ब हिंदू, क शीख, ड बौद्ध. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा आणि धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जैन धर्मात डॅश डॅश तत्वाला महत्त्व दिले आहे. ऑप्शन बघा अ अहिंसा, ब हिंसा, क यज्ञकांड, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अहिंसा. जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. ऑप्शन याचं उत्तर राहील. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्याला जैन धर्मात डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा अ महाज्ञानी, व आहे धर्मवीर, क आहे तीर्थकर, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, तीर्थकर असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, जैन परंपरेत एकूण 24 तीर्थकर होऊन गेले, त्यापैकी डॅश डॅश हे 24वे तीर्थकर होते. ऑप्शन बघा अ गौतम बुद्ध, ब सिद्धार्थ, क अकबर, ड वर्धमान महावीर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वर्धमान महावीर हे जैन परंपरेत एकूण 24 तीर्थकार होऊन गेले, त्यातील 24वे तीर्थकार होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, व्रजी नावाने महाजनपद हे आताच्या डॅश डॅश राज्यात होते. ऑप्शन बघा अ उत्तर प्रदेश, ब बिहार, क मध्य प्रदेश, ड आसाम. तर याचं करेक्ट आन्सर आहे, तर व्रजी नावाचे जे महाजनपद आहे ते आताच्या बिहार राज्यात होते. ऑप्शन ब याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. ऑप्शन बघा अ वैशाली, ब पाटलीपुत्र, क आहे कुंडग्राम, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, तर त्यांचा जन्म कुंडग्राम येथे झालेला आहे. ऑप्शन क याचं उत्तर राहील. त्यांच्या आईचं नाव त्रिशला होतं, वडिलांचं सिद्धार्थ, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 12.5 म्हणजे 12.5 वर्ष तपश्चर्या केल्याने वर्धमान महावीर यांना ज्ञान प्राप्त झाले. त्या ज्ञानाला डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा अ केवली, ब महाजनपद, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, 12.5 वर्ष तपश्चर्या करून वर्धमान महावीरांना ज्ञान प्राप्त झाले, त्यालाच केवली असं म्हटलं जातं. ऑप्शन अ हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जीन कोणाला म्हणत. ऑप्शन बघा ऑप्शन दिले नाही, उत्तरच दिले तुम्हाला डायरेक्ट. आनंद, त्रासदायक या गोष्टीवर विजय मिळवणाऱ्यालाच झीन म्हणत. झीन म्हणजे जिंकणारा, हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर डॅश डॅश या भाषेत संवाद साधत. ऑप्शन बघा अ सिंहली, ब संस्कृत, क प्राकृत, ड अर्धमागधी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, तर लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या भाषेत संवाद साधत असत. त्यानंतरचा प्रश्न पहा, वर्धमान महावीर यांनी सांगितलेले सारे डॅश डॅशमध्ये सामावले आहे. ऑप्शन बघा अ पंचमहाव्रते, ब त्रिरत्ने, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, वर्धमान महावीरांनी जे सांगितलेले सार आहे ते पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. याचं करेक्ट उत्तर राहील ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होत त्यांना डॅश डॅश म्हणत. ऑप्शन बघा, अ लोकसभा, ब समवसरण, ब बैठका, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होत त्यांना आपण समवसरण असं म्हटलं जायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जैन धर्मातील पंचमहाव्रते आहेत ते कोणकोणती आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पंचमहाव्रते जैन धर्मातली सांगितली आहेत. आणि त्रिरत्ने कोणती आहेत? तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही त्रिरत्ने जैन धर्मात सांगितलेली आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, महावीरांच्या उपदेशातील म्हटला जाणारा डॅश डॅश हा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. ऑप्शन बघा, अ अनेकांतवाद, ब त्रिरत्ने, क पंचमहाव्रते, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अनेकांतवाद हा महावीरांच्या उपदेशातील म्हटला जाणारा महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वर्धमान महावीर यांनी खालील उपदेश लोकांना केला. ऑप्शन बघा, अ मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर असतो. ब आहे स्त्रियाही संन्यास घेऊ शकतात. प्राणी मात्रावर दया करा. क जगा आणि जगू द्या. ड वरील सर्व बरोबर. तर याचे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. हे सर्व उपदेश वर्धमान महावीरांनी दिलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्धांनी डॅश डॅश धर्माची स्थापना केली. ऑप्शन बघा, अ जैन, ब इस्लाम, क बौद्ध, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील डॅश डॅश या वनात झाला. ऑप्शन बघा, अ ताडोबा, ब पेंच, क कांजीरंगा, ड लुबिनी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर लुबिनी या वनात झालेला आहे. ऑप्शन ड याचं उत्तर राहील. तर बघा, त्यांचं मूळ नाव काय होतं? तर सिद्धार्थ. वडील शुद्धोधन असं नाव होतं. आईचं नाव होतं मायादेवी. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, गौतम बुद्धांना जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना डॅश डॅश म्हणत. ऑप्शन बघा, अ गौतम, ब बुद्ध, क महावीर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर गौतम बुद्धांना जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलं जायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्धांना डॅश डॅश हा प्रश्न पडला. तर बघा कोणता प्रश्न पडला होता? जीवनात दुःख का? दुसरा आहे जीवनात सुख का? तिसरा आहे अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ जीवनात दुःख का असा प्रश्न गौतम बुद्धांना पडला होता. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांना ज्ञान कोठे प्राप्त झाले? ऑप्शन दिलेलं नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर गया शहराजवळ पूर्वेला उरुवेल ठिकाणाच्या पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. सध्या पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष तर पूर्वेला उरुवेल गावाला बोधगया म्हणतात. हे पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन डॅश डॅश येथे दिले. ऑप्शन बघा, अ वाराणसीजवळ बोधगया येथे, ब वाराणसीजवळ सारनाथ येथे, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब वाराणसीजवळ सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिलेले आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, सारनाथ येथे केलेल्या उपदेशेला डॅश डॅश म्हटले जाते. ऑप्शन बघा, अ धम, ब ज्ञान, क जीन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सारनाथ येथे केलेल्या उपदेशाला किंवा उपदेशाला धम असं म्हटलं जातं. जो उपदेश त्यांनी केला सारनाथ येथे त्याला धम असं म्हटलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, बुद्धांनी प्रवचनाद्वारे धम्माच्या चक्राला गती दिली त्या घटनेला पाली भाषेत डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा, अ जन्मदिन, ब धम्मचक्र,
क आहे धम्मचक्र आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क धम्मचक्र असं म्हटलं जातं. हा मुद्दा पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. पाली भाषेतील धम्मचक्र शब्दाला संस्कृतमध्ये डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा अ बुद्धज्ञान, ब धर्मचक्र प्रवर्तन, क तीर्थकर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पाली भाषेतील धम्मचक्र प्रवर्तन शब्दाला संस्कृत भाषेमध्ये धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. चारिका म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा अ ज्ञान, ब धर्म उपदेश, क पायी फिरणे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क चारिका म्हणजे पायी फिरणे होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. त्रिशरण म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा अ बुद्ध, ब धम्म, क संघ, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. त्रिशरण म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ होय. त्यानंतरचा बघा पुढचा पॉईंट आहे. आर्य सत्य खालीलपैकी आहेत कोणकोणते? दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपदा ही 4 आर्य सत्वे आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा पॉईंट किंवा प्रश्न. प्रतिपद म्हणजे मार्ग, याला डॅश डॅश असेही म्हणतात. ऑप्शन बघा अ अष्टांगिक मार्ग, ब प्रत्येकी दिनी, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे अष्टांगिक मार्ग म्हणजेच प्रतिपर्ग किंवा प्रतिपद मार्ग असं म्हटलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. गौतम बुद्धांच्या अनुयायांना डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा अ तीर्थकर, ब भक्तगण, क भिक्खू, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क गौतम बुद्धांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते आणि स्त्रियांनाही भिक्खुनी असे म्हटले जाते. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. गौतम बुद्धाने डॅश डॅश या स्वातंत्र्याची घोषणा केली. ऑप्शन बघा अ मानवी बुद्धीची, ब मनुष्याच्या स्वातंत्र्याची, क गुलामीची, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे गौतम बुद्धाने मानवी बुद्धींच्या स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. गौतम बुद्धांचे खालील वचन प्रसिद्ध आहे. अ जगा आणि जगू द्या, ब छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते, क प्राणीमात्रावर दया करा, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब तर गौतम बुद्धांचे हे वचन प्रसिद्ध आहे की छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते. ब हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. गौतम बुद्धाने डॅश डॅश हे मूल्य सांगितले आहेत. ऑप्शन बघा अ प्रज्ञा, ब शील, क सहिष्णुता, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे प्रज्ञाशील आणि सहिष्णुता ही गौतम बुद्धांनी सांगितलेली मूल्ये आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश या विचारप्रवाहाने वेदांचे प्रामाण्य नाकारले. ऑप्शन बघा अ बुद्ध, ब लोकायत त्याला चारवाक असं म्हणतात, क जैन धर्म, ड मोहम्मद पैगंबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब लोकायत या विचारप्रवाहाने वेदांचे प्रामाण्य नाकारलेले आहेत. चारवाक लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. ज्यू धर्माला धर्म डॅश डॅश असेही म्हणतात. ऑप्शन बघा अ इस्लाम, ब ख्रिश्चन, क यहुदी, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ज्यू धर्मालाच यहुदी धर्म म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळांना डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा अ सिनेगॉग, ब चर्च, क मस्जिद, ड मंदिर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सिनेगॉग असं ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळांना म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. येशू ख्रिस्तांचा 12 शिष्यापैकी एक शिष्य डॅश डॅश हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातील केरळमध्ये आले होते. तर कोणते शिष्य होते? तर ऑप्शन बघा अ सेंट थॉमस, ब सेंट ॲडिसन, क मॅक्सवेल, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सेंट थॉमस हे जे शिष्य होते ते इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातील केरळ इथे आलेले होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा.
सेंट थॉमस यांनी इसवी सन 52 मध्ये केरळमधील डॅश डॅश जिल्ह्यातील डॅश डॅश येथे पहिली चर्चची स्थापना केली. ऑप्शन बघा अ त्रिचूर, ब पलयूर, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क त्रिचूर आणि पलयूर या दोन्ही ठिकाणी सेंट थॉमस यांनी इसवी सनाच्या 52 मध्ये केरळमधील कुठल्या जिल्ह्यात त्रिचूर आणि पलयूर या दोन जिल्ह्यामध्ये इथे पहिली चर्चची स्थापना केलेली होती. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो. ऑप्शन बघा अ कुराण, ब भगवद्गीता, क रामायण, ड बायबल. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड बायबल हा जो ग्रंथ आहे तो ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. त्यानंतर बघा तसेच ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ असते त्याला चर्च असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. इस्लाम या शब्दाचा अर्थ डॅश डॅश हा होय. ऑप्शन बघा अ अहिंसा, ब एकेश्वर, क शांती, ड यापैकी नाही. तर इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. ऑप्शन क याचं उत्तर राहील. त्यानंतरचा बघा पुढचं पॉईंट आहे त्यातले. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण होते? मोहम्मद पैगंबर. इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ कुराण असून प्रार्थनास्थळांना मस्जिद असं म्हटलं जाते. हे पण मुद्दे लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. ऋग्वेद व डॅश डॅश या ग्रंथाच्या भाषेमध्ये साम्य आहे. ऑप्शन बघा अ कुराण, ब अवेस्ता, क बायबल, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब ऋग्वेद आणि अवेस्ता या ग्रंथाच्या भाषेमध्ये साम्य आहे. हे दोन लक्षात असू द्या. त्यानंतर बघा पारशी धर्माचा धर्मग्रंथ अवेस्ता लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न. पारशी लोक डॅश डॅश या परदेशातून भारतात आले. ऑप्शन बघा अ इराण, पार्स किंवा फार्समधनं, ब अफगाणिस्तान किंवा बलूनमधनं, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ पारशी लोक हे इराण किंवा पार्स आणि फार्स या प्रदेशातून आलेले किंवा परदेशातून आलेले होते. त्यानंतरचा प्रश्न पहा. डॅश डॅश हे पारशी धर्माचे संस्थापक होय. ऑप्शन बघा अ मोहम्मद पैगंबर, ब येशू ख्रिस्त, क गौतम बुद्ध, ड झरथुष्ट्र. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होय. त्यानंतरचा बघा प्रश्न. पारशी धर्मात डॅश डॅश व डॅश डॅश या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. ऑप्शन बघा अ पाणी आणि अग्नी, ब पाणी आणि हवा, क अग्नी आणि आकाश, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पारशी धर्मात पाणी आणि अग्नी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पारशी लोकांच्या देवळांना डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा अ मंदिर किंवा मस्जिद, ब अग्यारी, क चर्च, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क पारशी लोकांच्या देवळांना चर्च असं म्हटलं जातं. बघा पहिला प्रश्न आहे. डॅश डॅश ते डॅश डॅश हा कालखंड वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. तर कोणता कालखंड बघा. ऑप्शन अ आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600, ब आहे इसवी सन 1000 ते इसवी सन 600, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा जो कालखंड आहे तो वैदिकोत्तर कालखंड म्हणून गणला जातो किंवा मानला जातो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. जनपदांची नावे डॅश डॅश भाषेच्या साहित्यात आढळतात. ऑप्शन बघा अ अर्धमागधी, ब पाली, क संस्कृत, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे जनपदांची नावे हे अर्धमागधी, पाली आणि संस्कृत या तिन्ही भाषेमध्ये किंवा भाषेच्या साहित्यात आढळतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जनपदामधील राज्यकारभाराविषयीचे जे निर्णय सभागृहात घेतले जातात या सभागृहाला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा अ सभामंडप, ब संथागार, क ग्रंथालय, ड कोशागार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब तर त्याला संथागार म्हटलं जातं. ऑप्शन ब याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. गौतम बुद्ध डॅश डॅश गणराज्यातील होते.
ऑप्शन बघा अ कोसल, ब वत्स, क शाक्य, ड आहे मगध, सॉरी इथं मगध आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, किंवा आपण माहिती घेऊया, जसं कोसलची, वत्सची, शाक्यची आणि मगधची माहिती इथे घेऊया थोडक्या पॉईंटमध्ये. तर बघा कोसलविषयी माहिती इथे दिलेली आहे. तर विस्तार आहे हिमालयाचा पायथा. कोसलचा विस्तार कुठे झालेला आहे? हिमालयाच्या पायथ्याशी. त्याचप्रमाणे नेपाळ आणि उत्तर प्रदेश येथे झालेला आहे. आणि कोसलची राजधानी आहे श्रावस्ती. हा मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर कोसलमध्ये प्रसिद्ध नगरे कोणकोणती होती? तर श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही प्रसिद्ध नगरे कोसलमधली आहेत. त्यानंतर श्रावस्ती हे जे नगर आहे ते जेतवन या प्रसिद्ध विहारात गौतम बुद्धाचे दीर्घकालीन वास्तव्य होते. म्हणजे जेतवन हे जे विहार आहे ते कुठे आहे? श्रावस्ती या नगरात आहे. हा मुद्दा पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा कोसल राजा प्रसेनजित नाव लक्षात असू द्या. हा कोण होता? वर्धमान महावीर व गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. हा पण प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे बघा. समकालीन कोण होते? तर लक्षात असू द्या, प्रसेनजित हे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन होते. त्यानंतर पाहूया वत्स याविषयी माहिती. तर वत्स या महाजनपदाची राजधानी आहे कोशांबी आणि अवंती महाजनपद त्यांनी जिंकलेले आहे. वत्स या महाजनपदांनी अवंती महाजनपदे जिंकलेले आहे. त्यानंतर माहिती घेऊया अवंती या महाजनपदाविषयी. तर विस्तार आहे कुठे त्याचा? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. आणि अवंतीची राजधानी आहे उज्जैन. आणि अवंती राजा लक्षात असू द्या प्रद्योत वर्धमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन होता. महाजनपद आणि त्याच्या राजाचं नाव लक्षात असू द्या. त्यानंतर माहिती घेऊया मगध या राज्याविषयी किंवा महाजनपदाविषयी. तर विस्तार कुठे होता मगधचा? तर बिहारमधील पाटणा, गया तसेच बंगालचा काही भाग यामध्ये मगधचा विस्तार होता. राजधानी आहे मगधची राजगृह. महागोविंद या वास्तुविशारदांनी बिंबिसाराचा महल बांधलेला आहे. नाव लक्षात असू द्या. त्यानंतर जीविक हा एक प्रसिद्ध वैद्य मगध या काळात किंवा महाजनपदात होता. बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले. हे छोटे छोटे मुद्दे आहेत पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत भारतात डॅश डॅश महाजनपदे होती. ऑप्शन बघा अ 15, ब 16, क 17, ड आहे 18. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत भारतात किती महाजनपदे होती? तर एकूण 16 होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने डॅश डॅश धर्म स्वीकारला. ऑप्शन बघा अ जैन धर्म, ब हिंदू धर्म, क बौद्ध धर्म, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पाटलीपुत्र शहर डॅश डॅश राजाच्या काळात मगधची राजधानी बनली. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब चंद्रगुप्त यांच्या काळात, क अजातशत्रू, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर अजातशत्रू राजाच्या काळात मगधची राजधानी होती पाटलीपुत्र हे शहर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या मगध राजाने अवंती, कोसल, वत्स ही राज्य जोडली. तर कोणत्या मगध राजाने? ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब शिशुनाग, क अजातशत्रू, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. शिशुनाग या मगध राजांनी ही सर्व राज्य जोडलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. चतुरंग सैन्य डॅश डॅश याला म्हणतात. ऑप्शन बघा अ घोडदळ, ब पायदळ रथदळ, क आहे हत्तीदळ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. चतुरंग सैन्यामध्ये घोडेदळाचा, पायदळाचा, त्याचप्रमाणे रथदळाचा आणि हत्तीदळ या सर्व दळांचा समावेश होतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. वजन मापाची प्रमाणबद्ध पद्धत डॅश डॅश राजांनी सुरू केली. ऑप्शन बघा अ गुप्त राजे, ब मौर्य राजे,
क नंदराजे, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क नंदराजे यांनी वजनमापाची प्रमाणबद्ध पद्धत सुरू केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याचा पराभव करून डॅश डॅश याने मौर्य साम्राज्याचा पाया घातला. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब अजातशत्रू, क शिशुनाग, ड चंद्रगुप्त मौर्य. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड चंद्रगुप्त मौर्य या राजाने नंद घराण्याचा शेवटचा राजा जो होता धनानंद, लक्षात असू द्या शेवटचा राजा धनानंद याचा पराभव करून त्याच्या साम्राज्याचा पाया घातलेला होता. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश या इराणच्या सम्राटाचे साम्राज्य भारताच्या वायव्येपासून ते आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. ऑप्शन बघा अ सायरस, ब दारियुश, क चंगेज खान, ड तैमूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सायरस या इराणच्या सम्राटाचे साम्राज्य भारताच्या कुठून वायव्यापासून ते आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या राजाच्या काळात भारत व इराण यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ऑप्शन बघा अ सायरस, ब दारियुश, क चंगेज खान, ड तैमूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब दारियुश या राजाच्या काळात भारत व इराण यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ऑप्शन ब याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. ग्रीक सम्राट डॅश डॅश याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. तर कोणी केली? ग्रीक सम्राटांची नावे इथे दिलेली आहेत. ऑप्शन बघा अ अलेक्झांडर, ब सायरस, क दारियुश, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अलेक्झांडर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. त्यानंतरचा प्रश्न पहा. सम्राट अलेक्झांडर यांनी भारतातील प्रदेशावर नियंत्रणासाठी अधिकारी नेमले त्याला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा अ नृप, ब ग्रामणी, क संतागार, ड आहे सत्रप. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड त्याला सत्रप असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. इसवी सन पूर्व 323 मध्ये इराकमधील डॅश डॅश शहरी अलेक्झांडरचा मृत्यू झाला. ऑप्शन बघा अ रोम, ब पर्सिपोलिस, क दुबई, ड बॅबिलोन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झालेला आहे. कधी झाला तो पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न पहा. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलेवर प्रभाव पडून पुढे डॅश डॅश नावाची कलाशैली उदयाला आली. ऑप्शन बघा अ इराणी कलाशैली, ब गांधार कलाशैली, क मगध कलाशैली, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब तर गांधार कलाशैली उदयास आलेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. ग्रीक राजांची नाणीची वैशिष्ट्ये खालीलपैकी आहे. जे नाणी पाडली जायची त्याची वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत. ऑप्शन बघा अ नाणीच्या एका बाजूला नाणी पाडणाऱ्या राजाचे चित्र, दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतांचे चित्र, क आहे सिकंदरांनी अशीच नाणी पाडली, आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला ग्रीक राजांच्या नाण्यांची सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा सिकंदराचा सेनापती होता. ऑप्शन बघा अ सेल्युकस निकेटर, ब सायरस, क दारियुश, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सेल्युकस निकेटरचा पराभव करून अफगाणिस्तानातील डॅश डॅश हे शहरे चंद्रगुप्ताने आपल्या राज्याला जोडली. ऑप्शन बघा अ काबूल, ब कंदाहार, क हेरात, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ही सर्व शहरे चंद्रगुप्ताने आपल्या राज्याला जोडलेली आहे. कोणाचा पराभव करून? सेल्युकस निकेटरचा. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे.
विशाखा दत्त हा संस्कृत नाटककाराने डॅश डॅश हे नाटक लिहिले. ऑप्शन बघा अ रामायण, ब महाभारत, क मुद्रा राक्षस, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा राजदूत सेलुकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवला. तर ऑप्शन बघा अ सिकंदर, ब मॅगस्थेनिस, क सत्रप, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. मॅगस्थेनिस हा राजदूत सेल्युकस निकेटर याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मॅगस्थेनिसने डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन बघा अ मुद्रा राक्षस, ब शिशुविहार, क इंडिका, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. इंडिका हा ग्रंथ मॅगस्थेनिस यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. गुजरातमधील जुनागड येथे चंद्रगुप्ताने डॅश डॅश नावाने धरण बांधले. ऑप्शन बघा अ सुदर्शन, ब सूर्य, क मौर्य, ड आहे चाणक्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. सुदर्शन या नावाने गुजरातमधील कुठे जुनागड येथे चंद्रगुप्तांनी धरण बांधलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. चंद्रगुप्त मौर्याने डॅश डॅश या धर्माचा स्वीकार केला. ऑप्शन बघा अ बौद्ध, ब इस्लाम, क ख्रिश्चन, ड जैन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर त्यांनी जैन या धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे डॅश डॅशचा मृत्यू झाला. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब चंद्रगुप्त मौर्य, क अजातशत्रू, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. चंद्रगुप्त मौर्य यांचा मृत्यू इथे झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अशोक सम्राट होण्यापूर्वी डॅश डॅश येथे तो राज्यपाल म्हणून काम करीत असे. ऑप्शन बघा अ तक्षशिला, ब उज्जैन, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे अशोक सम्राट होण्यापूर्वी ते तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून काम करीत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट अशोकाचे साम्राज्य डॅश डॅशपर्यंत पसरलेले होते. ऑप्शन बघा अ वायुव्येस अफगाणिस्तान ते उत्तरेस नेपाळपर्यंत, ब आहे दक्षिणेस कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत, क आहे पूर्वेस बंगाल ते सौराष्ट्रापर्यंत आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. इथपर्यंत त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. हे सर्व मुद्दे किंवा वरचे सर्व ठिकाणं त्यांच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. तर कुठल्या युद्धात? अ वत्सल्य, ब अवंती, क कलिंग, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर कलिंग या युद्धात त्यांनी रक्तपात पाहून कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता सम्राट अशोकांनी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हे गुण सम्राट अशोकाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ऑप्शन बघा अ सत्य, ब दया, क क्षमावृत्ती, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे सत्य, दया आणि क्षमावृत्ती हे सर्व गुण सम्राट अशोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट अशोकांनी आपला संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी डॅश डॅश लिपीत शिलालेख स्तंभलेख कोरले. तर ऑप्शन बघा अ ब्राह्मी लिपी, ब पाली, क संस्कृत, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ब्राह्मी लिपी. या लिपीत शिलालेख स्तंभलेख कोरलेले आहे सम्राट अशोकाने. त्यानंतरचा बघा प्रश्न. सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख डॅश डॅश असा केला आहे. ऑप्शन बघा अ लोकप्रिय राजा म्हणून, ब देवाने पियदसी म्हणून, क न्यायी राजा म्हणून, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब देवानं पियदसी असा म्हणून सम्राट अशोकाने त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा.
सम्राट अशोकाच्या डॅश डॅश शिलालेखात माकडे, गेंडे, वटवाघळे यांची शिकार करणे किंवा करण्यास निर्बंध आणि जंगलात वणवा लागू नये असे सर्व निर्बंध लिहून ठेवले आहे. तर कोणत्या शिलालेखात आहे हे? ऑप्शन बघा, अ दिल्ली टोपला, ब कलिंग, क सौराष्ट्र, ड आहे श्रवण बेळगोळा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दिल्ली टोपला. इथे जे शिलालेख आहे त्यामध्ये सम्राट अशोकाने माकडे, गेंडे, वटवाघळे यांची शिकार न करणे, त्याचप्रमाणे जंगलात वणवा पेटवायचा नाही किंवा वणवा लागू नये असे सर्व निर्बंध इतर लिहून ठेवलेले आहेत. कुठे? दिल्ली टोपला. मौर्य सत्तेचा राजा डॅश डॅश हा होता. ऑप्शन बघा, अ सम्राट अशोक, ब पुष्यमित्र शुंग, क बृहद्रथ आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क बृहद्रथ हा शेवटचा मौर्य सत्तेचा राजा होता. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांनी मौर्य सत्तेचा शेवट केला. ऑप्शन बघा, अ नागसेन, ब पुष्यमित्र शुंग, क महेंद्र, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पुष्यमित्र शुंग याने मौर्य सत्तेचा शेवट केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश या इंडो ग्रीक राजाने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यासोबत व बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली. तर कोणता इंडो ग्रीक राजा होता? ऑप्शन बघा, अ सिकंदर, ब निकोलस, क मिनॅडर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क मिनॅडर हा इंडो ग्रीक राजा होता. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, मिलिंदपण या ग्रंथाची निर्मिती डॅश डॅश यांनी विचारलेल्या प्रश्नातून झाली. ऑप्शन बघा, अ सिकंदर, ब निकोलस, क मिनॅडर, ड आहे नागसेन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड नागसेन यांनी विचारलेल्या प्रश्नातूनच मिलिंदपण या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भारतात पहिल्यांदा सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात डॅश डॅश या राजांनी केली. ऑप्शन बघा, अ इंडो ग्रीक, ब कुशाण, क मौर्य, ड आहे गुप्त. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कुशाण या राजाने भारतात पहिल्यांदा सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, नाण्यावर डॅश डॅश व भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजाने सुरू केली. ऑप्शन बघा, अ गौतम बुद्ध, ब वर्धमान महावीर, क भिक्खू नागसेन आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ गौतम बुद्ध व भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा नाण्यावर कोणी सुरू केली? तर कुशाण राजांनी सुरू केलेली आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचा आहे पॉईंट. त्यानंतर पहा, डॅश डॅशच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये झाली. तर ऑप्शन बघा, अ मिनॅडर, ब सम्राट अशोक, क पुष्यमित्र, ड आहे कनिष्क. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये झाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सम्राट कनिष्काबद्दल खालीलपैकी वाक्य बरोबर आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल जे वाक्य आहेत ते दिलेले आहेत, तुम्हाला त्यातलं कुठलं बरोबर आहे हे ओळखायचं आहे. ऑप्शन बघा, अ कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर शहर वसवले. ब आहे ऑप्शन, त्याच्या दरबारातील कवी अश्वघोष यांनी बुद्धचरित्र व वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. तिसरं ऑप्शन बघा, कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य चरक हा होता. आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, शाओ कनिष्की असा ग्रीक लिपीतील संदेश डॅश डॅश या राजाच्या नाण्यावर लिहिलेला होता. ऑप्शन बघा, अ सिकंदर, ब कनिष्क, क नागसेन, ड आहे मिलिंद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कनिष्क या राजाच्या नाण्यावर हा संदेश किंवा ग्रीक लिपीतील हा संदेश लिहिलेला होता. लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, गुप्त राजघराण्याचा संस्थापक राजा डॅश डॅश हा होता. ऑप्शन बघा, अ चंद्रगुप्त मौर्य, ब समुद्रगुप्त,
क श्रीगुप्त, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क श्रीगुप्त. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. समुद्रगुप्ताचा पराक्रम विजय हे डॅश डॅश येथील स्तंभलेखात सापडतात. ऑप्शन बघा अ काश्मीर, ब प्रयाग, क पटना, ड आहे मगध. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब प्रयाग येथील स्तंभालेखात समुद्रगुप्ताचे जे पराक्रम आहे किंवा विजय आहे ते सापडतात. त्यानंतर पहा डॅश डॅश या वादन वाजविण्यात समुद्रगुप्त प्रवीण होता. तर कोणतं वादन वाजविण्यात? तर ऑप्शन बघा अ मृदुंग, ब डमरू, क वीणा, ड तबला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क वीणा हे वादन वाजवण्यात समुद्रगुप्त प्रवीण होता. हा क्वेश्चन आलेला आहे मागच्या TETला पेपर 1 मध्ये, त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा दिल्लीजवळील डॅश डॅश येथे 1500 वर्षांहूनही अधिक जुना एक लोहस्तंभ आहे. ऑप्शन बघा अ मेहरोली, ब पटना, क आग्रा, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मेहरोली येथे 1500 वर्षांहूनही अधिक जुना असा लोहस्तंभ आहे. तर हे मेहरोली कुठं आहे? दिल्लीजवळ आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा डॅश डॅश हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला. तर कोणता होता जो चीनी प्रवासी? कुणाच्या काळात आलेला होता तो? दुसऱ्या चंद्रगुप्ताचा. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. तर ऑप्शन बघा अ युआन शॉंग, ब आहे बाह्या की शी जिन पान आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर इथं ऑप्शन आहे फाइयान. तर फाइयान याच चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला होता. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. दिल्लीजवळ डॅश डॅश येथे वर्धन घराणे राज्य करत होते. वर्धन आहे इथं वर्धन. ऑप्शन बघा अ मेहरोली, ब आहे आग्रा, क आहे थानसेर आणि ड आहे लखनौ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क थानसेर हे वर्धन घराणे राज्य करीत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या राजाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठविला. ऑप्शन बघा अ सम्राट हर्षवर्धन, ब प्रभाकर वर्धन, क सम्राट चंद्रगुप्त, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सम्राट हर्षवर्धन या राजाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा राजा दर 5 वर्षांनी स्वतःची संपत्ती प्रजेला दान करत असे. तर कोण होता तो राजा? ऑप्शन बघा अ प्रभाकर वर्धन, ब सम्राट हर्षवर्धन, क चंद्रगुप्त, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब सम्राट हर्षवर्धन हा राजा दर 5 वर्षांनी आपली स्वतःची संपत्ती प्रजेला दान करत असे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. राजकवी बाणभट्ट यांनी डॅश डॅश हा ग्रंथ हर्षवर्धनाच्या जीवनावर लिहिला. ऑप्शन बघा अ रत्नावली, ब वज्रसूची, क हर्षचरित्र, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क हर्षचरित्र हा ग्रंथ हर्षवर्धनाच्या जीवनावर लिहिलेला आहे. तर कोणी? राजकवी बाणभट्ट. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट हर्षवर्धनाने पुढील संस्कृत नाटके लिहिली. ऑप्शन बघा अ रत्नावली, ब नागानंद, क आहे प्रियदर्शिका, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही तिन्ही संस्कृत नाटके सम्राट हर्षवर्धनांनी लिहिलेली आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. सम्राट हर्षवर्धनांच्या काळात डॅश डॅश हा चीनी प्रवासी भारतात आला. ऑप्शन बघा अ फैयान, ब युआन शॉंग, क अ व ब बरोबर, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब युआन शॉंग हा चीनी प्रवासी सम्राट हर्षवर्धनाच्या काळात भारतात आलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या चीनी प्रवाशाने महाराष्ट्रातील जनतेविषयी गौरवोद्गार काढले. तर ऑप्शन बघा अ युआन शॉंग, ब फैयान,
क अ व ब बरोबर, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. युआन शांग या चिनी प्रवाशाने हे केलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा राजा कामरूप राजाचा संस्थापक होता. ऑप्शन बघा, अ सम्राट हर्षवर्धन, ब अर्जन, क पुष्पवर्मन, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क पुष्पवर्मन हा राजा कामरूप राजांचा संस्थापक होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. समुद्रगुप्तांच्या डॅश डॅश येथील स्तंभलेखनात पुष्पवर्मन राजाचा उल्लेख आहे. ऑप्शन बघा, अ पटना, ब लखनौ, क दिल्ली, ड आहे अलाहाबाद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अलाहाबाद. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या महाकाव्यामध्ये कामरूप राजाचा उल्लेख प्रागज्योतिष असा केलेला आहे. ऑप्शन बघा, अ रामायण, ब महाभारत, क वरील सर्व बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क वरील सर्व बरोबर. म्हणजे रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यामध्ये कामरूप राजाचा उल्लेख प्रागज्योतिष असा केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या पुस्तकात कामरूप राजाचा उल्लेख किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. तर ऑप्शन बघा, अ पेरिप्लस ऑफ एरिथ्रीन सी या पुस्तकात, ब राजतरंगिणी या पुस्तकात, क हर्षचरित्रमध्ये, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीन या पुस्तकात असा उल्लेख केलेला आहे. ऑप्शन अ हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन बघा, अ बाणभट्ट, ब कलहन, क नागसेन, ड युआन शांग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कलन यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अस्तित्वात असलेल्या डॅश डॅश या राजसत्तेचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यामध्ये आहे. तर ऑप्शन बघा, अ आहे चेर, ब आहे पांड्य, क आहे चोळ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. तर या सर्व ज्या आहेत म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ या सर्व राजसत्ता आहे. या राजसत्तामध्ये रामायण आणि महाभारत या काव्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. डॅश डॅश हे केरळच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर चेर राज्यात आहे. ऑप्शन बघा, अ कोची, ब म्युजिरिस, क तिरुवनंतपुरम, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब म्युजिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे आणि ते कुठे आहे? चेर राज्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मदुराई ही डॅश डॅश राज्यांची राजधानी होती. ऑप्शन बघा, अ चोळ, ब चेर, क पांड्य, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क पांड्य या राज्याची राजधानी मदुराई ही होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सातवाहन राजांची डॅश डॅश ही राजधानी होती. ऑप्शन बघा, अ कोचीन, ब म्युजिरिस, क मदुराई, ड प्रतिष्ठान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड प्रतिष्ठान. त्यालाच पैठण असं आता म्हटलं जातं. म्हणजे सातवाहन राजाची राजधानी प्रतिष्ठान आणि पैठण दोन्ही पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. ऑप्शन बघा, अ राजा सिमुख, ब राजा प्रभाकर, क हर्षवर्धन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ राजा सिमुख हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सातवाहन राजांचा उल्लेख डॅश डॅश या लेण्यामध्ये आढळतो. ऑप्शन बघा, अ वेरूळ लेणी, ब नाणेघाट लेणी, क अजिंठा लेणी, ड पित्तळखोरे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब नाणेघाट लेणी या लेण्यामध्ये सातवाहन राजाचा उल्लेख आढळतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सातवाहन घराण्यातील डॅश डॅश हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. ऑप्शन बघा, अ राजा सिमुख, ब समुद्रगुप्त, क गौतमीपुत्र सातकर्णी, ड राजा नहपान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा जो होता तो सातवाहन घराण्यातील विशेष प्रसिद्ध असा राजा होता.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या लेखात डॅश डॅश असा केला. ऑप्शन बघा, अ त्रिसमुद्र तो पितवाहन, ब राजांचा राजा, क सम्राट, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ त्रिसमुद्र तो पितवाहन असा उल्लेख गौतमीपुत्र सातकर्णी यांचा केलेला आहे. कुठे? नाशिकच्या लेखात किंवा लेण्यात आहे तिथं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, सातवाहन राजा हाल याचा डॅश डॅश हा महाराष्ट्राचा प्राकृतिक भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ आहे. ऑप्शन बघा, अ राजतरंगिणी, ब रत्नावली, क गाथा सप्तशती, ड आहे वज्रसुशी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क गाथा सप्तशती हा महाराष्ट्राचा प्राकृतिक भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सातवाहन काळात महाराष्ट्रातील डॅश डॅश ही शहरे व्यापारी केंद्र बनली. ऑप्शन बघा, अ पैठण तेर, ब आहे भोकरदन, क आहे कोल्हापूर, ड आहे वरील सर्व. बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. बरोबर. म्हणजे पैठण तेर, भोकरदन आणि कोल्हापूर ही व्यापारी केंद्र बनलेली आहेत सातवाहन काळात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सातवाहन काळात नाण्यावर डॅश डॅशच्या प्रतिमा आहेत. ऑप्शन बघा, अ झान, ब हिंदू देवदेवता, क राजे, ड आहे वरील सर्व. बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. तर येथे जहाजच्या प्रतिमा आहेत. कशावर? सातवाहन काळात असलेल्या नाण्यावर. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, वाकाटक राजघराण्याचा संस्थापक डॅश डॅश हा होता. ऑप्शन बघा, अ राजासिमुख, ब विंध्यशक्ती, क प्रवरसेन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब विंध्यशक्ती. तर वाकाटक राजघराण्याचा संस्थापक लक्षात असू द्या विंध्यशक्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वाकाटक राजा प्रवरसेन नंतर राजांच्या दोन प्रमुख शाखा झाल्या. कोणकोणत्या? पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन, तर दुसऱ्या शाखेची राजधानी कोणती होती? ऑप्शन बघा, अ प्रतिष्ठान, ब जुन्नर, क वत्सगुल्लम, ड आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क वत्सगुल्लम ही राजधानी होती दुसऱ्या शाखेची. त्यालाच आत्ता वाशिम असं म्हटलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, वाकाटक राजामध्ये डॅश डॅश शहराचे नाव कुंतल होते. ऑप्शन बघा, अ कोल्हापूर, ब कुंथलगिरी, क कारवार, ड केशेगाव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ कोल्हापूर यालाच कुंतल असं म्हटलं जायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश या मंत्र्याने अजिंठा येथील क्रमांक 16ची लेणी खोदून घेतली. ऑप्शन बघा, अ हरिसेन, ब वराहदेव, क प्रवरसेन, ड विंध्यशक्ती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब वराहदेव या मंत्र्याने अजिंठा लेणीतील किती क्रमांकाची? 16 क्रमांकाची. लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची निर्मिती डॅश डॅश यांनी केली. ऑप्शन बघा, अ हरिसेन, ब वराहदेव, क पहिला प्रवरसेन, ड दुसरा प्रवरसेन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड दुसरा प्रवरसेन यांनी प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला. तर कोणत्या चालुक्य राजाने? ऑप्शन बघा, अ दुसरा पुलकेशी, ब प्रवरसेन, क हरिसेन, ड आहे वराहदेव. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचा पराभव केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, चालुक्य घराण्याची राजधानी बदामी हिचे प्राचीन नाव डॅश डॅश होते. ऑप्शन बघा, अ कुंतल, ब कोल्हापूर, क प्रतिष्ठान, ड आहे वातापी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वातापी. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश राजांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते. ऑप्शन बघा, अ चालुक्य, ब पल्लव, क वाकाटक, ड आहे वरील सर्व. बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पल्लव. पल्लव या राजांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा,
डॅश डॅश या राष्ट्रकूट राजाने वेरूळचे प्रसिद्ध लेणे खोदवले. ऑप्शन बघा अ दुसरा पुलकेशी, ब प्रवरसेन, क पहिला कृष्ण, ड वराहदेव. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने वेरूळचे पहिले प्रसिद्ध लेणे खोदवले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारतात प्राचीन काळी डॅश डॅश या भागामध्ये साहित्य निर्मिती झाली. ऑप्शन बघा अ संस्कृत, ब आहे अर्धमागधी, क आहे पाली तमिळ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे संस्कृत, अर्धमागधी आणि पाली आणि तमिळ या भाषांमध्ये प्राचीन काळी साहित्य निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. संगम साहित्याविषयी पुढील बाब बरोबर आहे. ऑप्शन बघा अ संगम म्हणजे विद्यमान, ब साहित्यिकांच्या सभा, क संगम साहित्य हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे आणि ड या साहित्यातील सील प्राधिकरण व मणिमेखलाई साहित्य प्रसिद्ध आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तो ऑप्शन द्यायचा राहिलेला आहे वरील सर्व बरोबर. म्हणजे हे सर्व आपल्याला संगम साहित्याची विशेष बाब सांगता येईल. हे चारही बरोबर आहे संगम साहित्याविषयी माहितीमध्ये. त्यानंतर पहा. जैन आगम ग्रंथ डॅश डॅश या भाषेत लिहिलेला आहे. ऑप्शन बघा अ अर्धमागधी, ब श्रेणी, क महाराष्ट्र प्राकृत, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. जैन आगम ग्रंथ हा अर्धमागधी, श्रेणी आणि प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला आहे. इथं श्रेणी नाही आहे, तर इथं शोर सेनी आहे. शोर सेनी अशा प्रकारे आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. सिद्धसेन दिवाकराने डॅश डॅश हा न्यायशास्त्रावरील ग्रंथ लिहिला. ऑप्शन बघा अ वज्रसूशी, ब रत्नावली, क समयीसूत, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क समयीसूत हा जो न्यायशास्त्रावरील ग्रंथ सिद्धसेन दिवाकरांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. विमल सुरींनी डॅश डॅश या प्राकृतिक काव्यात रामकथा सांगितली. ऑप्शन बघा अ रत्नावली, ब पयुमचर्य, क समयीसूत, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पयुमचर्य या प्राकृतिक काव्यात रामकथा सांगितलेली आहे. कुणी? विमल सुरींनी. लक्षात असू आहे. प्राकृत भाषांची विभागणी खालील गटात केली जाते. ऑप्शन बघा अ पैशाची मागधी, ब शोरसेनी, क महाराष्ट्री, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. प्राकृतिक भाषांची विभागणी या तिन्ही प्रकारात केली जाते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. त्रिपिटक पाली भाषेत लिहिलेले आहे ते पुढील प्रमाणे आहे. ऑप्शन बघा अ सूतपिटक, ब विनयपिटक, क अभिधमपरी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे त्रिपिटक पाली भाषेत लिहिलेले आहे आणि त्या त्रिपिटकामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश आहे. सूतपिटकांचा आहे, विनयपिटकांचा आणि अभिधमपरिकांचा आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. तर आता आपण याची सविस्तर माहिती इथं घेऊया. सूतपिटक म्हणजे काय, तर गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित त्यांना आपण सुक्ते म्हणतो आणि त्या सुक्त्यांचा समावेश सूतपिटकात केलेला आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. विनयपिटक म्हणजे काय, तर विनय म्हणजे नियम. बौद्ध संघातील भिक्खूंनी यांनी दैनंदिन नियम पाळलेले होते आणि जे नियम घालून दिलेले होते ते नियम विनय पिटकात आहेत. त्यानंतर अभिधमपिटक म्हणजे काय, तर बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितलेले आहे अभिधम पिटकामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे 3 पिटकांची माहिती इथे सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा डॅश डॅश हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ऑप्शन बघा अ रत्नावली, ब अठकथा, क पयुमचर्ये, ड आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब अठकथा हा ग्रंथ आहे तो या तिन्ही त्रिपिटकांचं स्पष्टीकरण करणारा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पाली भाषेत स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा डॅश डॅश या ग्रंथात एकत्रित केलेल्या आहेत. ऑप्शन बघा अ थेरी गाथा, ब अठकथा, क पयुमचर्ये, ड आहे रत्नावली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ
थेरी गाथा या ग्रंथामध्ये त्या एकत्रित केलेल्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आद्य शंकराचार्य यांनी डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला. ऑप्शन बघा अ ज्ञान, ब वैराग्य, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर बघा आद्य शंकराचार्य यांनी ज्ञान आणि वैराग्य या दोन्हीही गोष्टीवर भर दिलेला आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आद्य शंकराचार्य यांनी डॅश डॅश ग्रंथावर भाष्य करून त्यांचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. ऑप्शन बघा अ उपनिषदे, ब ब्रह्मसूत्रे, क भगवद्गीता, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. हे सर्व ग्रंथाविषयी किंवा त्याचं स्पष्टीकरण आद्य शंकराचार्य यांनी दिलेलं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. आद्य शंकराचार्य यांनी डॅश डॅश या ठिकाणी मठांची स्थापना केली. ऑप्शन बघा अ बद्रीनाथ द्वारका, ब जगन्नाथपुरी, क शृंगेरी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. शृंगेरी, जगन्नाथपुरी आणि बद्रीनाथ द्वारका या सर्व ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला. ऑप्शन बघा अ वज्रसूची, ब समयसूत, क अर्थशास्त्र, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या व्याकरणकाराने लिहिलेल्या अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाणबद्ध ग्रंथ मानला जातो. ऑप्शन बघा अ वराहदेव, ब पाणिनी, क हरिसेन, ड आहे प्रवरसेन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पाणिनी. लक्षात असू द्या पाणिनी या व्याकरणकाराने जो अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा जो प्रमाण ग्रंथ किंवा ग्रंथ लिहिलेला होता संस्कृत व्याकरणाचा, त्यालाच प्रमाण ग्रंथ मानलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश ही प्राचीन भारतातील अर्ष महाकाव्य आहेत. ऑप्शन बघा अ महाकाव्य, ब महाभारत, ब रामायण, क अ व ब बरोबर, ड वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे महाभारत आणि रामायण ही प्राचीन भारतातील अर्ष महाकाव्य आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅशच्या आधारे कथा सादर करण्याची कला ही भारतीयाची प्राचीन परंपरा आहे. ऑप्शन बघा अ गायन, ब वादन, क नृत्य, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. त्यानंतर आपण पाहूया माहिती संस्कृत भाषेतील महाकाव्य कोणकोणती आहेत आणि ते कोणी कोणी लिहिलेली आहेत. तर बघा कालिदास यांचे रघुवंश आणि कुमारसंभव हा पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे, लक्षात असू द्या. रघुवंश आणि कुमारसंभव हे एक महाकाव्य आहेत. भारवी यांचे किरातार्जुन्य हे महाकाव्य आहे. माघ यांचे शिशुपालवध हे महाकाव्य आहे. आणि त्यानंतर बघा माघ, भारवी आणि कालिदास यांनी कोणकोणते महाकाव्य लिहिले हे लक्षात असू द्या, नावं पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतीय प्राचीन कलांची चर्चा डॅश डॅश या ग्रंथात भरत मुनींनी लिहिली. ऑप्शन बघा अ वज्रसूची, ब नाट्यशास्त्र, क रघुवंश, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब नाट्यशास्त्र या ग्रंथात भरत मुनींनी लिहिलेली आहे प्राचीन कलाची चर्चा. त्यानंतर पहा. डॅश डॅश राजघराण्याच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. ऑप्शन बघा अ शक, ब आहे पल्लव, क आहे कुशाण, ड आहे चोळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क कुशाण राजघराण्याच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झालेला आहे. त्यानंतर बघा नाटककार व त्यांची नाटके यांच्याविषयी आपण इथे माहिती घेऊया. तर भास यांनी किंवा भास या नाटककारांनी स्वप्नवास व दत्त हे नाटक लिहिलेले आहे. कालिदास यांनी अभिज्ञान शाकुंतल हे नाटक लिहिलेले आहे. कथाकार या नाटककारांनी कथासाहित्य हे नाटक लिहिलेले आहे. गुणाढ्य या नाटककाराने बृहकथा हे नाटक लिहिलेले आहे. आणि विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र हे नाटक लिहिलेले आहे. त्यामुळे हे व्यवस्थित नाटककार आणि त्यांची नाटके कोणती आहेत लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. जीवक हा प्रसिद्ध वैद्य डॅश डॅश या राजाच्या दरबारात होता. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब प्रसेनजित,
क समुद्रगुप्त, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. बिंबिसार हा जो राजा होता त्याच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. त्यानंतर पहा, डॅश डॅश या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र व औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिली आहे. ऑप्शन बघा अ महाभारत, ब अष्टधाई, क चरक संहिता, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क चरक संहिता या ग्रंथात ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सुश्रुत या शल्य विशारदाने यांनी लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथाचे भाषांतर डॅश डॅश या भाषेत झाले व त्याला डॅश डॅश हे नाव दिले गेले. तर याचं करेक्ट आन्सर आहे त्याचे ऑप्शन बघा अ अरबी भाषा, ब किताब ई सुसत, क आहे अ व ब बरोबर, ड आहे चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर, म्हणजे अरबी भाषा या भाषेत झालेलं आहे आणि त्याला नाव आहे किताबी सुसूद, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, वाघभटने वैज्ञानिक शास्त्रावर डॅश डॅश ग्रंथ लिहिला. ऑप्शन बघा अ अष्टांग संग्रह, ब अष्टांग हृदय संहिता, क अ व ब बरोबर, ड वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर, म्हणजे अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे ग्रंथ वाघभट्टांनी वैज्ञानिक शास्त्रावर लिहिलेले आहे. त्यानंतर बघा आपण इथे माहिती घेऊया, नागार्जुन या भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? नागार्जुन. लक्षात असू द्या. या ग्रंथात कशाचं महत्त्व आहे किंवा कशाची माहिती दिलेली आहे तर रसायन व धातू याविषयी माहिती रसरत्नाकर या ग्रंथात नागार्जुन यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे 1 ते 9 व 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केलेला आहे. त्यानंतर 1 दह स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्टांनी खगोलशास्त्रीय ग्रंथ त्यांनी प्रथम ही सूर्याभोवती फिरते पृथ्वी आहे इथं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असे सांगितलेले आहे. कोणी? आर्यभट्टांनी. वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी भारतीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीचा सिद्धांताचा विचार केलेला आहे. कनाद यांनी वैशिष्ट दर्शन हा ग्रंथ लिहिला. त्यात अणुबद्दल माहिती आहे आणि अणु हा कसा असतो? अक्षय असतो. हे छोटे छोटे पॉईंट आहे पण महत्त्वाचे आहेत म्हणून इथे मी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात दिलेले आहे. त्यानंतर पहा, तक्षशिला विद्यापीठ हे सध्या डॅश डॅश देशात आहे. ऑप्शन बघा अ भारत, ब पाकिस्तान, क अफगाणिस्तान, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पाकिस्तान या देशामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, तक्षशिला विद्यापीठाचे डॅश डॅश हे माजी विद्यार्थी होते. ऑप्शन बघा अ वैद्यजीवक, ब मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य, क व्याकरणकार पाणिनी, वैद्यचरक, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर, म्हणजे वैद्यजीवक, मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य, व्याकरणकारक पाणिनी आणि वैद्यचरक हे सर्व माजी विद्यार्थी होते तक्षशिला विद्यापीठाचे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, तक्षशिला विद्यापीठामध्ये डॅश डॅश विषयांचे शिक्षण दिले जात होते. ऑप्शन बघा वैदिक वाङ्मय, ब आहे बौद्ध तत्वज्ञान, क आहे अर्थशास्त्र तर्कशास्त्र, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर, म्हणजे वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि तर्कशास्त्र ह्या सर्व विषयांचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठामध्ये दिले जात होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गंगा नदीच्या डॅश डॅश या उपनद्या यांच्या दरम्यान वाराणसी शहर वसले. ऑप्शन बघा अ वर्णा, ब अस्सी, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर, म्हणजे वर्णा आणि अस्सी या उपनद्या होत्या गंगा नदीच्या, त्यांच्या दरम्यानच वाराणसी शहर वसलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गुजरातमधील सौराष्ट्रातील वल्लभी नगरीला डॅश डॅश या चीनी बौद्ध भिक्खूने भेट दिली. ऑप्शन बघा अ युआनशॉंग इत्सिंग, ब आहे फैयान युआनशॉंग, क आहे इत्सिंग फैयान, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे
तर ऑप्शन नंबर अ याचं उत्तर राहील युआन शांग आणि इसिंग हे दोन जे चीनी बौद्ध भिक्खू होते त्यांनी गुजरातमधील सौराष्ट्रातील वल्लभी नगरीला भेट दिलेली होती. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना डॅश डॅश या राजाने बिहारमध्ये केली. ऑप्शन बघा अ समुद्रगुप्त, ब बिंबिसार, क प्रवरसेन, ड धर्मपाल. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड धर्मपाल यांनी विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. कोठे? बिहारमध्ये. त्यानंतर पहा काही माहिती दिलेली आहे विद्यापीठन त्यांची स्थाने दिलेली आहेत. बघा तक्षशिला विद्यापीठ कुठे आहे तर पाकिस्तानमध्ये. वल्लभी हे विद्यापीठ कुठं आहे तर गुजरात सौराष्ट्रात आहे. नालदा हे विद्यापीठ कुठं आहे तर बिहार आणि पाटणा येथे आहे. विक्रमशिला विद्यापीठ आहे बिहार भागलपूर आणि कांची हे विद्यापीठ आहे तमिळनाडू इथं. कोणत्या कोणत्या राज्यात आहे किंवा देशात आहे ते लक्षात असू द्या आणि विद्यापीठाची नावंही लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशच्या काळात भारतीय स्थापत्य कलेचा उत्कर्ष झाला. ऑप्शन बघा मौर्य साम्राज्य, ब गुप्त साम्राज्य, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे मौर्य साम्राज्य आणि गुप्त साम्राज्य या दोघांच्याही काळात भारतीय स्थापत्य कलेचा उत्कर्ष झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा गांधार कला शैलीमध्ये प्रामुख्याने डॅश डॅशच्या मूर्ती घडवल्या गेल्या. ऑप्शन बघा अ गौतम बुद्ध, ब वर्धमान महावीर, क हिंदू देवता, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ गौतम बुद्ध. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणच्या उत्खननात कासे धातूच्या वस्तू सापडल्या. ऑप्शन बघा अ सातारा, ब पुणे, क कोल्हापूर, ड पैठण. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क कोल्हापूर या ठिकाणच्या उत्खननात कासे धातूच्या वस्तू सापडलेल्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे व्यापारात इजिप्तमधील डॅश डॅश हे बंदर महत्त्वाचे आहे. ऑप्शन बघा अ कैरो, ब आहे अलेक्झांड्रिया, द आहे दुबई, क आहे दुबई, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तर अलेक्झांड्रिया नाही आहे अलेक्झांड्रा आहे आधी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब अलेक्झांड्रिया या व्यापाऱ्यात किंवा या महत्त्वाच्या बंदराचे इजिप्तमध्ये महत्त्व होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा गणितातील डॅश डॅश ही संकल्पना भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. ऑप्शन बघा अ पायथागोरस प्रमेय, ब 1 ते 9 अंक, क दुर्बीण, ड आहे शून्य संकल्पना. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड शून्य संकल्पना ही संकल्पना भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी डॅश डॅश यांना श्रीलंकेत पाठविले. ऑप्शन बघा अ मुलगा महेंद्र, ब मुलगी संघमित्रा, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे सम्राट अशोकाने त्यांच्या दोन्ही मुलांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न महेंद्र व संघमित्रा यांचा उल्लेख श्रीलंकेतील डॅश डॅश या ग्रंथात सापडतो. ऑप्शन बघा काय म्हणून सापडतो. ऑप्शन अ महावंश, ब वज्रसूची, क रत्नावली, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ महावंश म्हणून या ग्रंथात त्यांचा उल्लेख सापडतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पाली भाषेतील डॅश डॅश या ग्रंथातून भारत व श्रीलंका यांच्या संबंधाची माहिती मिळते. ऑप्शन बघा अ महावंश, ब दीपोत्सव, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. महावंश आणि दीपोत्सव या दोन्हीही ग्रंथातून भारत आणि श्रीलंका यांच्या संबंधाची माहिती मिळते आणि हे दोन्हीही ग्रंथ पाली भाषेमध्ये आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश हे महाराष्ट्रातील शहर रेशीम मार्गाला जोडलेले आहे. ऑप्शन बघा अ पुणे, ब मुंबई जवळील नालासोपारा, क नाशिक आणि ड आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मुंबई जवळील नालासोपारा हे जे महाराष्ट्रातील शहर आहे ते रेशीम मार्गाला जोडलेले आहे. त्यालाच खुष्कीचा मार्ग असंही म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश या चिनी सम्राटाच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. ऑप्शन बघा अ शी जिनपिंग, ब होयांग, क
सम्राट मिंग आणि ड आहे सम्राट युआन। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून ते दोघं गेलेले होते। कुठे? चीनमध्ये। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कंबोडिया देशातील फुनान डॅश डॅश लोकांना या भाषेचे ज्ञान होते। ऑप्शन बघा, अ हिंदी, ब अरबी, क फारसी, ड संस्कृत। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, संस्कृत या भाषेचे त्यांना ज्ञान होते। कंबोडिया देशातील फुनान लोकांना, लक्षात असू द्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मध्ययुगीन इतिहास डॅश डॅश या कालखंडाला मानला जातो। ऑप्शन बघा, अ इसवी सन 9 ते 18वे शतक, ब इसवी सन पूर्व 9 ते इसवी सन 18वे शतक, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, इसवी सन 9 ते 18वे शतक आहे। या कालखंडालाच मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड म्हणून ओळखलं जातं। अशा प्रकारे महत्त्वाचे असे क्वेश्चन इथे मी घेतलेले आहेत। लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। खूप सारे लेक्चर, जवळजवळ 6 भाग मी इथे घेतलेले आहेत। पूर्ण इतिहासाचं पुस्तक कव्हर केलेलं आहे। पेपर 1 साठी तर खूप महत्त्वाचे आहे। लेक्चर आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।